हाय हॅलो नमस्कार, मी अश्विनी स्वागत करत आहे तुमचं माझ्या अजून एका छानशा व्हिडिओमध्ये। तर आता गणपतीमुळे मी किचन वगैरे क्लीन करायला काढले। हॉलचा व्हिडिओ तर मी तुमच्याबरोबर शेअर केलाच होता। तर आता म्हटलं किचन वगैरे क्लीन करून घेऊया। तर आज मी कशा पद्धतीने किचन क्लीन करणार आहे किंवा माझी गणपतीची तयारी कशी असते हे सर्व व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर बघायला भेटणार आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर किचन क्लीन करण्या अगोदर पहिल्यांदा सकाळी स्वयंपाकाची भांडी वगैरे घासून घ्यायची, ज्याच्यामुळे काम वाढले असं वाटायला नको म्हणून पहिल्यांदा स्वयंपाकाची भांडी घासून घ्यायची आणि जेवढं किचन रिकामं करता येईल तेवढं करायचे। तर आता भांडे वगैरे घासून पुढे मी किचन पहिलं रिकामं करून घेणार आहे आणि फळीची भांडी घासणार नाहीयेत, जी रेग्युलर लागतात तीच भांडी वगैरे घासून घेणार आहे फक्त। आणि बाकीचं किचन क्लीन वगैरे किचनची स्टाईल वगैरे फक्त घासून घेणार आहे। बाकीची भांडी मी दसऱ्यामध्ये घासते, त्याच्यामुळे पुढे व्हिडिओ अगोदर पहिल्यांदा म्हणलं पोटमाळा वगैरे साफ करून घेऊया। सगळं पहिल्यांदा सुरुवात पोटमाळ्यापासून आणि सगळं झटकून वगैरे घेऊया। त्याच्यासाठी म्हणलं पहिल्यांदा पोटमाळा साफ करून घेऊया। साफ केला होता पण तरी पण म्हणलं आता गणपतीची साफसफाई वगैरे करायला काढलीच आहे, तर म्हणलं स्वच्छ असा पोटमाळा वगैरे साफ करून घेऊया। ह्या बॉक्समध्ये मी सर्व देवाची भांडी वगैरे ठेवलेली आहे, कारण कसं आहे गणपती झालं, दसरा झालं आणि बाकीच्या वेळेस पण आपण समाया वगैरे काढतो, तर मग स्वच्छ अशा घासून वगैरे पुसून व्यवस्थित बॉक्समध्ये ठेवून दिल्या की मग त्या कशा घाण वगैरे होत नाही। तर मी माझं गणपतीचं वगैरे काम झालं किंवा दुसऱ्या कोणत्या फेस्टिवलला मी समाया देवाची भांडी वगैरे काढली की ती घासते पुसते आणि परत अशा बॉक्समध्ये वगैरे पॅक करून ठेवून देते। शक्यतो मी बऱ्याच गोष्टींना बॉक्स वगैरे वापरते। आता जेव्हा मी होम टूरचा व्लॉग करेल तुम्हाला, तेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला माझ्या घरामध्ये बरेचसे असेच बॉक्स दिसतील, ज्याच्यामध्ये सर्व वस्तू मी पॅक वगैरे करून ठेवून देते की जेणेकरून पुढच्या वेळेस आपण जेव्हा आपण यूज करायला काढू तेव्हा म्हणजे जास्त करून घाण होणार नाही। कारण समाया वगैरे काय असतं, आपण ज्यावेळेस काढतो ना त्यावेळेस त्याच्या ओपन जर ठेवल्या आपण अशाच तर मग त्याच्यावर धूळ बसते आणि मग परत त्या तेलकट तुप्पट होतात आणि मग ते परत काढायला नाकीनऊ येतात। त्याच्यामुळे जेव्हाची तेव्हा कामं मला करायला जास्त आवडतात, कारण मी सण झाले की लगेच समायांची देवाची भांडी वगैरे घासते आणि लगेच स्वच्छ पुसून वगैरे बॉक्समध्ये ठेवून देते। त्याच्यामुळे आपलं काम आता गणपतीच्या टायमाला मला इथं जास्त त्रास होणार नाही, कारण फक्त बॉक्समधल्या काढायच्या आणि पुसायच्या आणि गणपती पुढे लावायच्या। आपलं काम खूप जास्त हलकं होतं जेव्हा आपण आधीच सर्व गोष्टींची तयारी करून ठेवतो। तर इथं जे सामान लागत नाही ते सर्व खाली टाकून दिलं, कारण एक्स्ट्राचं सामान नाही म्हणलं तरी आपल्या हातून का होईना किंवा इतरांच्या हातून का होईना घरात ठेवलं जातं आणि मग जेव्हा आपण साफ करायला काढतो तेव्हा एक एक सामान असं बाहेर पडतं। आणि इथं जाळ्या वगैरे झाल्या नव्हत्या तरी पण म्हणलं चला आता किचन आवरायला काढतीच आहे तर एकदा वरून पोटमाळ्यावरून पण झाडून वगैरे व्यवस्थित करून घेऊया। आणि आता घराला कलर द्यायचं पण काम, आता घराचं पहिलं काम खालचं झालं होतं
आणि त्याच्यामुळे वरचं काम आत्ताच केलं होतं बेडरूमचं वगैरे. आता घराला कलर वगैरे द्यायचं काम मला काढायचंच आहे. त्याचा व्लॉग पण मी तुमच्याबरोबर शेअर करेलच, कारण घराचा कलर खूप जास्त खराब झाला होता. पण मला आधीमध्ये कलर काढता येणार नाही, कारण मुलांच्या शाळा वगैरे असतात आणि जेव्हा आपण घराचा कलर द्यायला काढतो त्यावेळेस आपल्याला साफसफाईचं काम खूपच जास्त वाढतं. कलर, मग स्वयंपाक, मग ते सगळ्यामुळं आम्ही असं ठरवलं की ज्यावेळेस मुलांना सुट्टी वगैरे लागेल, आणि आता पाऊस पण चालू आहे तर मुलांना सुट्टी वगैरे लागल्यावरच कलर द्यायचं काम काढायचं, जेणेकरून कसं घरात निवांत सगळं कलर वगैरे दिल्याच्या नंतर घरातली साफसफाई वगैरे करता येईल. नाहीतर जर आता कलर काढला तर मग कसं सणाची पण तयारी राहती, मुलांचे पेपर, त्याच्यामध्ये मुलांचा अभ्यास आणि मग बाकीचे दररोजचा स्वयंपाक तेन, आणि मग सगळं घरात साफसफाईला टाईमच भेटत नाही. इथं ते मला हसवायचं काम चाललं होतं त्यांचं, आणि ते मला बोलत होते की आज मी तुला काही किचन वगैरे आवरून देणार नाही, ही कामं तुमचीच असतात बायका. असा आमचा कॉमेडीचा विषय काय चालला होता. मला हसवायचं काम ते नेहमीच करत असतात, आणि त्यांचं आपलं काहीतरी कॉमेडी जोक वगैरे चालले होते. आणि त्यांना फक्त म्हणलं थांबा, मी इथं कचरा वगैरे जर काय निघाला तर मला परत किचन वाट्यावरून खाली उतरावं लागन, तर 2 मिनिटं थांबा, मी कचरा भरून दिल्याच्या नंतर हे करा. आणि हे आता मुलांचं रंगपंचमीचं पिचकरी वगैरे हे सगळं इथंच किचनमध्ये. शक्यतो मी जास्त पसारा ठेवत नाही, मोजकाच पसारा असतो, त्यामुळे जास्त काही वरती पसाराच नाही ठेवत. कारण जितकं घर तुम्ही रिकामं ठेवाल ना तितकं आपल्याला साफसफाईला ते खूपच जास्त इझी जातं. जेवढं तू किचन डेकोरेट करायला कोणाला आवडत नाही, आपल्या बायकांना तर किचन डेकोरेट वगैरे करायला खूप जास्त आवडतं. पण जितकं किचन डेकोरेट आपण करतो ना तितकं मग ते क्लिनिंगच्या वेळेस आपल्यालाच ताप होतो, कारण किचनची जबाबदारी आपलीच असते ना, आपल्याला सांभाळावं लागते. म्हणून मग मी शक्यतो प्रयत्न करते की किचन जेवढं साधं सोपं सरळ ठेवल ना तितकं क्लिनिंगच्या वेळेस त्रास कमी होतो. खूप जास्त डेकोरेट करायचं, खूप जास्त किचन असं सजवायचं, आणि मग त्याच्यावर, आणि मी राहते तिथं धूळ प्रचंड, आता पाऊस आहे त्याच्यामुळं नाही, पण उन्हाळ्यामध्ये पाण्याचे टँकर वगैरे पाठीमागून घराच्या पुढून जातात ना, मग धूळ प्रचंड प्रमाणात उडते. त्याच्यामुळं मग डेकोरेटच्या वस्तू जास्त करून किचनमध्ये मी ठेवतच नाही, साधं सोपं. कारण दररोजच्या भांड्यांना सुद्धा खूप जास्त धूळ बसते. तर म्हणलं आता मांडणीवरची भांडी काढायचीच नव्हती, माझं ओपनच किचन आहे, किचन ट्रॉल्या वगैरे काही नाही आहे. पण आता किचन वाट्याची स्टाईल वगैरे घासायची होती, तर म्हणलं चला मांडणीतले पण ताटं वगैरे घासून घेऊया. आणि डबे वगैरे ते म्हणलं दसऱ्यात वगैरे घासता येतील, कारण ते जास्त घाण झाले नव्हते, कारण वरवर मी काढत असते क्लिनिंगसाठी, त्याच्यामुळं म्हणलं ते नको आत्ताच काढायला, आणि आता तेवढा वेळ पण नाही आहे. आणि जेव्हा आपण किचनच्या म्हणलं खिडक्या वगैरे छान अशा धुवून वगैरे घेऊया, आणि जेव्हा पाईप लावून धुतो ना तेव्हाच किचन पूर्ण क्लीन होतं. नाही तर मग असं थोडं थोडं पाणी टाकून जर धुवायला गेलं ना तर टाईम पण खूप जास्त लागतो. त्याच्यामुळे मी जेव्हा पण किचनच्या स्टाईल वगैरे धुवायला काढते ना त्यावेळेस डायरेक्ट पाईप लावून देते, जेणेकरून पटकनी धुवून होतं. आणि इथं जास्त करून ह्याच्या खिडक्या असल्यामुळे याच्यावर आहे ना फोडणी वगैरे दिल्यावर जास्त तेलकट वगैरे बसतं, आणि वरवर धूत असते त्याच्यामुळे जास्त शक्यतो घाण होत नाही. आणि तुम्हाला एक ट्रिक सांगते, जर खिडक्या तेलकट तुप्पट झाल्या असेल ना तर खिडक्या बंद करायच्या, आणि जर तुमचा गॅस हा नेमका खिडकीपाशी असेल तर कुकर लावायचा आणि खिडक्या बंद करायच्या, जेणेकरून काय होतं माहिती आहे का, कधी आता माझ्या खिडक्यांवर शक्यतो तेलकट तुप्पट झालं ना तर दिसत नाही, आणि मग काय होतं ते तेलकट तुप्पटचे डाग दिसत नाही. म्हणजे जेव्हा खिडक्या वगैरे बंद करल आणि कुकर जर गॅसवर असेल ना तर कुकरच्या वाफेमुळं जेवढे पण तेलकट तुप्पट डाग असतात ना ते अगदी आरामात निघून जातात. फक्त एक फडक्याने हात फिरवायचा, सर्व तेलकट तुप्पट डाग आरामात निघतात. ही ट्रिक तुम्ही नक्कीच ट्राय करा, आणि ट्राय केल्याच्या नंतर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा की तुम्ही ती ट्रिक ट्राय केली आहे. एकदा नक्की करून बघा. खिडक्या बंद करायच्या आणि कुकर लावून द्यायचा, जेणेकरून कुकरची जी वाफ असते शिट्ट्यांची ती पूर्णपणे काचावर जाऊन पडते, आणि किती पण तेलकट तुप्पट डाग खिडकीला लागलेले असो ते आरामात त्यांच्या वाफेमुळं ते आरामात निघून जातात. मला पण असं माहीत नव्हतं, पण मी एकदा काय झालं, कुकर लावला आणि त्याच्यानंतर खिडकी बंद होती आणि कुकरची जी वाफ होती ती वाफ पूर्ण काचेला म्हणजे हे झाली, आणि त्याच्यानंतर त्याच्यावर जे तेलकट तुप्पट डाग होते ना ते आपोआप दिसल्यामुळं मग मी लगेच फडकं वगैरे मारून घेतलं आणि ते इझिली निघून गेले. तेव्हापासून मी त्या पद्धतीनेच शक्यतो ट्राय करते.
आणि आता स्टाईल वगैरे घासलीच होती, म्हटलं चला मांडणी पण इथं घासून वगैरे घेते. आणि ही मांडणी मी अशीच विकत आणली होती, कारण कडाप्प्यामध्ये मोठे ताटं वाट्या वगैरे कसे ठेवायचे आणि ठेवले तर ते खाली पडतात, म्हणून मग मी त्याच्यासाठीही मला वाटतं मी ज्यावेळेस घेतली होती त्यावेळेस मला ही 800 रुपयाला मांडणी भेटली होती. आणि खूप दिवस झाली आधी माझ्याकडं लोखंडाची होती, पण तिला नंतर असा गंज चढायला लागला होता. मग नंतर मी ही ऑफलाईनच घेतली होती एका दुकानातून. त्यावेळेस मला 800-850 रुपयाला पडली होती. आणि मला किचनमध्ये अशा छोट्या छोट्या गोष्टी घ्यायला आवडतात. आणि जर आपलं ओपन किचन असेल ना तर मग ह्या सगळ्या गोष्टींची गरज पडते. आणि ट्रॉल्या वगैरे असेल तर मग शक्यतो नाही पडत ह्या सगळ्या गोष्टींची, कारण ट्रॉल्यामध्ये ताटं वगैरे बसून जातात. पण जेव्हा आपण क्लिनिंग करायचं असतं तेव्हा पण त्या ट्रॉल्यांमध्ये खूप जास्त घाण वगैरे जाऊन बसते. मग ते क्लिनिंग वगैरे करायचे ते ट्रॉल्या. बघू आता कधी योग येतोय त्या गोष्टींचा. तर आता खिडकीच्या बाहेरसुद्धा खिडकींच्या जाळ्या वगैरे अशा चांगल्या झटकून वगैरे घेतल्या, हाताने पूर्ण असं धुवून वगैरे घेतलं. आणि जेव्हा आपण पाण्याच्या प्रेशरने धुतो ना मग ते एकदम छान असं व्यवस्थित निघून जातं. आणि हे किचन क्लिनिंगचं काम आहे ना, हे खरंच खूप अवघड काम असतं सगळ्यामध्ये. आणि त्याच्यामुळे हे काम करायचं म्हणलं ना निवांत वेळ पाहिजे, गडबड कामं बाकीची मागं नाही पाहिजे. त्यामुळे आज सकाळी लवकर उठून पहिला स्वयंपाक वगैरे करून घेतला. बाहेर पावसाचं वातावरण होतं, पाऊस चालूच होता बाहेर. आणि त्याच्यामुळे पडदे खालच्या हॉलमधले धुवून झाले होते, पण बेडरूमला धुवायचे होते, पण टाईमच नाही भेटला. टाईम म्हणण्यापेक्षा ना पाऊसच उघडायचं नाव घेत नाही आहे. तर म्हणले एवढे पडदे वगैरे धुवून नंतर जर पाऊस उघडला नाही तर कुठं वाळत घालायचे, म्हणून मग ते पडदे काढले नाही. म्हटलं चला आज हॉल क्लिनिंग झालं आहे तर आज किचन क्लीन वगैरे करून घेऊया. आणि ओपन किचन असेल की तर बरं पडतं, जेणेकरून कसं आपलं साबण घासणीने सगळं घासून घेतलं का एकदम क्लीन होऊन जातं. शक्यतो वरवर किचन क्लीन करत राहायचं, जेणेकरून मग जेव्हा पण आपण सणासुदीला क्लीन वगैरे करायला काढतो ना त्यावेळेस ते घाण होत नाही. तर आता वरची स्टाईल वगैरे पूर्ण छान अशी धुवून काढली होती, एकदम मस्त. आता तुम्हाला दिसतच असेल की ती छान एकदम पांढरं शुभ्र स्टाईल वगैरे वाटती आहे. तर म्हणलं आता चला इथं गॅस वगैरे सुद्धा घासून घेऊया. ही माझी फ्रिस्टीजची शिगडी आहे काचेची, 5-5.5 हजाराला मी ॲमेझॉनवरून घेतली होती, 3 बर्नरची. आणि म्हणलं चला आता ती पण किचन वाटा वगैरे छान असा घासून झालेला आहे. आता किचन हॉल दोन्ही पण झालेलंच आहे बऱ्यापैकी. आता 2 बेडरूम राहतील तर ते आता मी माझ्या टायमिंगनुसार आवरेल, कारण आता खूप कमी दिवस राहिलेले आहेत. एवढं सगळं क्लीन वगैरे करायचं म्हणल्यावर अवघडच आहे. पण मुलांचा अभ्यास वगैरे बघता बघता दररोजची कामं बघता बघता म्हणलं जसं टाईम भेटेल तसं हळूहळू ह्या गोष्टी करायच्या. आणि आता इथं किचन वाटा वगैरे क्लीन करून झाला. तुम्ही लागलात की नाही गणपतीच्या तयारीला, साफसफाईला, ते देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपले व्हिडिओ कसे वाटतात ते देखील मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. छान छान कमेंट करत जा. आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला माझे लॉंग व्हिडिओ आवडतात का? शॉर्ट तर मी दररोज 7 वाजता टाकते, पण लॉंग व्हिडिओ जरी आवडत असेल तर तसंही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगत जा. खरं तर मी म्हणलं होतं आठवड्यातून 3 दिवस व्हिडिओ टाकत जाईल, पण लॉंग शूट पण करते मी. तर मग म्हणलं शूट वगैरे करते तर मग मोबाईलमध्ये ठेवून त्याचं करणार काही नाही का, तुमच्याबरोबर तेवढ्याच काही छान छान आयडिया शेअर करता येतात. आणि व्हिडिओ टाकल्यावर कमेंट देखील येतात, मग त्याच्यातून अजून काहीतरी नवीन शिकायला भेटतं. छान वाटतं की रिस्पॉन्स येतोय समोरून छान छान असा व्हिडिओला, हे बघून देखील मस्त वाटतं. आणि कसं आहे लॉंग व्हिडिओ टाकणं गरजेचं आहे, कारण वॉच टाईम पण सबस्क्रायबर पण वाढले पाहिजे आणि वॉच टाईम देखील असा कंप्लीट वगैरे झाला पाहिजे. किचनचा हा व्हिडिओ थोडासा लॉंगच होणार आहे, पण न स्किप करता नक्कीच बघा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला कसे अजून माझ्याकडून व्हिडिओ बघायला आवडतील ते देखील मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि किचन क्लीन करणं हे तर बायकांचं आवडीचं काम असतं, पण त्याच्याबरोबर खूप कष्टाचं देखील काम असतं. आणि इथं आता किचन क्लिनिंगचंच काम चाललं होतं. मस्त आता किचन वगैरे क्लीन करून झालेलं आहे बऱ्यापैकी. आता ह्यांच्यासाठी मला भाजी वगैरे बनवायची होती, त्याच्या अगोदर इथं मक्याची कणसं ह्यांच्यासाठी लावून दिली, कारण मुलांना तर सकाळी टिफिनमध्ये दिली होती, परत ह्यांच्यासाठी लावली, कारण एकदम उकडून ठेवली की ती खायला चांगली लागत नाही. गरम गरम उकडले की ती खाण्यासाठी पण चांगली लागतात,
म्हणून मग ह्यांच्यासाठी इथं मक्याची कणसं कुकरला लावून दिली आणि आता मला टाकायची होती ह्यांच्यासाठी मेथीची भाजी बनवायची होती। सकाळी एक भाजी ऑलरेडी झाली होती, आता दुसरी भाजी बनवायची मला, तर म्हटलं चला ती पण मेथीची भाजी इथं मस्त मुगाची डाळ वगैरे टाकून बनवूया। आणि ती पण रेसिपी याच्या अगोदरी ग्रुपवर चॅनलवर शेअर केलेली आहे, ती पण नक्कीच बघा। खूप साधी सिंपल आहे, बाजरीची भाकर, ज्वारीची भाकर, चपाती बरोबर ही भाजी खायला छान लागते। आणि आता मस्त दिवाळीचे देखील दसऱ्याचे देखील व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला भेटणार आहे। खरं तर यूट्यूब चॅनल चालू करणं हे खूप अगोदरचं स्वप्न होतं, व्लॉगिंग करणं वगैरे, पण काही कारणाने ते त्यावेळेस जमलं नाही। आणि ज्यावेळेस जमलं तर म्हटलं चला आता चालू करूया। खूप गोष्टी नाही जमल्या मला, मी हळूहळू शिकण्याचा प्रयत्न केला। प्रत्येक गोष्ट मला जी वाटली की बाबा शिकणं गरजेचं आहे ती मी यूट्यूब चॅनलवरच सर्च करून शिकले। यूट्यूब चॅनल ओपन करणं हे खरं तर खूप सोपं आहे, पण ह्याच्यामधून शिकण्यासारखंही भरपूर काही आहे। आणि त्याच्यामध्ये जर व्लॉगिंगचा चॅनल असेल तर मग तुम्हाला खूप गोष्टींना फेस करावं लागतं, शिकावं लागतात। वाईट कमेंट बरोबर चांगल्या कमेंट देखील येतात, वाईट कमेंटलाही तुम्हाला रिस्पॉन्स करावा लागतो। खरं तर व्लॉगिंग करणं म्हणजे पूर्ण आपली लाईफस्टाईल लोकांसमोर हे करणं, आणणं आणि दाखवणं हे खरं तर खूप डिफिकल्ट काम आहे। पण म्हणतात ना, जेवढे म्हणजे जसे चांगली वाईट लोक आहेत तशी चांगलीही लोक आहेत। कोणाला ना कोणाला आपल्या चॅनलवर आपल्यामधल्या चांगल्या गोष्टी दिसतात आणि मग ती लोक आपल्याला लाईक पण करायला लागतात, कमेंट देखील छान छान करतात आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करतात। ह्या गोष्टीवरच विश्वास ठेवून हा चॅनल खरं तर चालू केलेला आहे। खूप दिवसाचं स्वप्न होतं चॅनल चालू करायचं, पण मुलगी झाली आणि मुलीच्या नंतर मग 4-5 वर्षांनी माझा मुलगा झाला आणि मग मग लहान मुलांचं किती फारसं करावं लागतं, मग त्या सगळ्या गोष्टींमध्येच त्या गोष्टी राहून गेल्या। पण आता तो 6 वर्षाचा झालाय, शाळेत जातोय, बऱ्याचशा गोष्टी त्याचा तो करतोय, मुलगी देखील शाळेत जातात, दोघंही शाळेत जातात। मग आता थोडंसं ते गेल्याच्या नंतर रिकामा टाईम राहतो, मग रिकामा टाईमात करायचं काय, तर म्हटलं चला आपण व्लॉगिंग करणं हे आपलं स्वप्न होतं। त्याच्यात मिस्टरांनी देखील सपोर्ट केला की तू करू शकतीस। मग त्यांनी विश्वास दाखवल्यामुळे मी हे चॅनल चालू केले आणि त्यामुळं ह्या चॅनलवर माझं काम चालूच आहे, अजून पण काम काही थांबलं नाही आहे। चॅनल कसा ग्रो करता येईल, काय गोष्टी करता येईल, काय बदल करता येतील हा नेहमीच विचार करते, याच्यावर अभ्यास देखील चालू आहे। आणि आता फेसबुक अकाउंट ओपन करून त्याच्यावर देखील मिनी व्लॉग्स वगैरे टाकणार आहे, त्यामुळे ते पण देखील तुम्ही तिकडं देखील आता त्याची लिंक पण फेसबुकची मी लवकरच शेअर करेल, तिकडं देखील आपल्या त्या फेसबुकला जसं यूट्यूबला सपोर्ट करताय तसंच फेसबुकला देखील फॉलो करा, लाईक करा, शेअर करा। छान छान कमेंट्स येतात, ते 300ची फॅमिली आता कंप्लीट झाली आहे आणि मला विश्वास आहे की 1000 तर कंप्लीट होतीलच, पण 1000पेक्षा लॉंग फॅमिली कंप्लीट करण्यामध्ये, खूप मोठी फॅमिली कंप्लीट करण्यामध्ये तुमचा असाच सपोर्ट राहू द्या आणि अशी साथ राहू द्या। काही चुकलं तर कमेंटमध्ये नक्की सांगत जा, कमेंट करत जा, कारण तो तुमचा अधिकार आहे। काही चुकलं तर ते पण सांगत जा की इथं चुकलंय म्हणून, त्या गोष्टीचा मला बिलकुल राग येणार नाही। कारण माझ्या व्हिडिओच्या थ्रू जरी तुम्ही माझ्याकडून काही शिकत असलात तर तुमच्याकडूनही मी कमेंटद्वारे शिकतच राहणार आहे आणि त्याच्यामुळं छान छान कमेंट करत जा। आणि काय बदल जर चॅनलमध्ये करावंसं वाटत असेल तुम्हाला तर ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आता हे देखील छोटंसंच रॅक आहे जे मी चहा पावडर, साखर वगैरे ठेवण्यासाठी घेतलं होतं, तर ते देखील म्हणलं इथं घासून काढूया, कारण जर ट्रॉल्या वगैरे नसेल तर मग ह्या गोष्टी रॅक्स वगैरे खूप लागतात। आणि हे छोटंसं रॅक देखील मी असंच आणलं होतं, ते देखील घासून ठेवलं आणि त्याच्यानंतर म्हणलं आता ही ताटं वगैरे काढली आहेत तर ही देखील आता क्लीन वगैरे करून घेते, जेणेकरून मग हे कामसुद्धा हातासरशी होऊन जाईल। कारण बाकीची भांडी तर घासायला काढायची नव्हती, ती काढली तर दसऱ्यामध्येच काढेल, कारण खूप भांडी आहेत आणि ती घासताच एक दिवस जातो। आणि बाई लावून घासायची म्हणलं तर बायकांच्या हाताची घासलेली भांडी मला तरी आवडत नाही
आणि जर घासायला द्यायला भांडी काही नाही, पण काय होतं माहिती आहे का, जे करून आपण आपलं समजून घासतो ना ते करून लोक म्हणजे बायका शक्यतो नाही घासत असं मला वाटतं. आणि कसं आहे, जर आपण एखादी गोष्टीचं काम करू शकतो तर मग आपण दुसऱ्याला का द्यायचं असं मला वाटतं. त्याच्यामुळं मी आत्ता माझं स्टोनचं ऑपरेशन झालं होतं. शक्यतो बाई लावणं, तिच्याकडून काम करून घेणं ह्या गोष्टी मला तर आवडत नाही, पण मी मध्यंतरी माझं एक ऑपरेशन झालं तर त्या टायमाला लावली होती बाई. पण बायका कसं एवढं व्यवस्थित, काही बायका असतात त्या खूप छान काम करतात, पण मी जितक्या वेळा बायका लावल्यात ना तितक्या वेळेचा मला अनुभव आहे की आपण जेवढं काम करतो आपल्या घरात आपलं समजून, तेवढं त्या कामं करत नाही, कारण त्यांना कामाला दुसऱ्याही कामाला जायची घाई असते. त्यामुळे ते छान आता भांडी वगैरे घासून झाली आहेत, ताटं वगैरे घासून झाली आहेत. पाऊस तर अजून काही थांबायचं नाव नव्हतं, पावसाचं काम चालूच होतं यायचं. मस्त आता ही सर्व भांडी विकत मी कोणतीच भांडी घेतलेली नाही आहे. ताटं वगैरे सगळी फळीवरची भांडी वगैरे सगळी लग्नामध्ये दिलेली आहे. आणि मला लग्न झाल्यावर शक्यतो कोणत्याच वस्तू घ्यायची गरज पडली नाही, सर्व काही लग्नामध्येच मम्मी पप्पांनी दिलं होतं. आणि आता म्हटलं हॉलमध्येच इथं भांडी फॅन वगैरे लावून वाळत घालते, जेणेकरून संध्याकाळी 4-5 वाजेपर्यंत भांडी ही छान वाळतील. आणि तुम्हाला याच्या आधीचे लॉंग जे व्हिडिओ टाकले होते ते कसे वाटतात ते देखील मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे. कोणाला जर यूट्यूब चॅनल ओपन करायचा असेल तर त्याच्यासाठी काय प्रिपरेशन आधी करून घेणं गरजेचं आहे, कारण चॅनल चालू करायच्या अगोदरच काही गोष्टींची तयारी केलेली नेहमी चांगली असते. आणि आता इथं बाहेर कपडे वाळत टाकूया म्हणलं, त्याच्यामुळे आता पाऊस थोडासा उघडल्यासारखा झालता, म्हणून म्हणलं चला आता इथं बाहेर कपडे वगैरे वाळत टाकून देऊया, कारण ओले पडदे वगैरे तसेच होते. त्याच्यामुळे ते मी पहिल्यांदा म्हणलं बाहेर टाकते. आणि नवीन छान व्हिडिओ घेऊन येणार आहे. ज्यांनी नवीन यूट्यूब चॅनल ज्यांना चालू करायचे त्यांच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन येणार आहे, कारण मी ज्या गोष्टी फेस केल्यात त्या बाकीच्या कोणी करायला नको ह्याच्यासाठी एक लॉंग व्हिडिओ घेऊन येणार आहे. मी काय गोष्टी मला जाणवल्या चॅनल चालू केल्याच्या नंतर, कोणत्या गोष्टींना फेस करावं लागतं चॅनल चालू केल्याच्या नंतर. आणि यूट्यूब चॅनल चालू करणं म्हणजे पेशन्सचं काम आहे.